बेळगाव वेंगुर्ला आणि बेळगाव कोवाड रस्त्यावरील खड्ड्यांबाबत लवकर कारवाई करावी। 22 ऑगस्टपर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, अन्यथा 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिनोळी येथे रास्ता रोको करणार। कर्नाटक आणि महाराष्ट्र यांना जोडणारा बेळगाव वेंगुर्ला आणि बेळगाव कोवाड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत रहदारीचा आहे। ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्यावरून दररोज बेळगावला ये-जा करत असतात। या दोन्ही रस्त्यांवर विशेषतः बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुळगा ते शिनोळीपर्यंत आणि बेळगाव कोवाड रस्त्यावर अतिवाट फाटा ते होसूर हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणं महाकठीण झालंय। तसेच वाहनधारकांकडून खड्डे चुकवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। वाहनांचंही प्रचंड नुकसान होत आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे। त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत, वाहतूक विस्कळीत होत आहे। त्यामुळे कर्नाटक सरकारने हे रस्ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत अशा आशयाचं निवेदन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बेळगाव यांना देण्यात आलं आहे। सध्या सणांचा हंगाम आहे, त्यामुळे चंदगडशी संलग्न असणाऱ्या बेळगावकडे लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील खड्डे भरावेत, अन्यथा 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील, विजय भांदुर्गे, शिवकुमार पुजारी, दौलत मेनसे, विठ्ठल गवसेकर, परशुराम मनोळकर आदींच्या सह्या आहेत।